कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात सायकल स्वारांची एंट्री। सायकलवरून येत केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे। मात्र त्याबरोबरच इतर लहान पक्ष संघटनांच्या मार्फत ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली आहे। एका सायकल स्वारानेही आता लोकसभेच्या मैदानात एंट्री घेतली आहे। या तरुणानं एकदा दोनदा नाही तर तब्बल तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना कोणत्याही राजकीय नेत्यानं कोल्हापूरच्या प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही। अपक्ष उमेदवार संदीप संगपाळ यांनी 2024 आणि 19च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10,963 आणि 6,500 मतदान मिळवलं होतं। या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सलून व्यावसायिक असलेले 43 वर्षीय संदीप संगपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलवरून प्रवास करत आले। पर्यावरणाला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी आपण सायकलने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला असून कोल्हापूरकरांनी आपल्या मताचं दान टाकून मला विजयी करावं असं आवाहन संगपाळ यांनी केलंय। आज मी 2014, 2019ला 2 वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला होता आणि आता तिसऱ्यांदा मी सायकलीवरून आज लोकसभेचा अर्ज भरण्याचं कारण असं आहे की कोल्हापूर प्रदूषणमुक्त करायचं आहे आणि पर्यावरणाचा संदेश द्यायचा आहे, म्हणून मी आज सायकलीवरून आलो आहे। आणि पंचगंगा प्रदूषणमुक्त, तसेच रंकाळा प्रदूषणमुक्त व कोल्हापूर कचरामुक्त ह्या संकल्पनेसाठी आज मी सायकलीवरून प्रवास करत या ठिकाणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आलो आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांना काय आव्हान? कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना मला आव्हान करायचं आहे की कोल्हापूरचा विकास करण्यासाठी मला मतदान त्यांनी करावं आणि कोल्हापूरचा विकास मी करण्यासाठी आज या ठिकाणी लोकसभेला उभारलो। तुमचं नाव सांगा आणि व्यवसाय काय करता? माझं नाव आहे संदीप गुंडोपंत संगपाळ। माझा व्यवसाय आहे सलून। नाभिक समाजाचा मी व्यक्ती आहे, संदीप गुंडोपंत संगपाळ। मतदारांनी तुम्हाला मतदान का करायचं? मला मतदान यासाठी करायचं आहे की आत्तापर्यंत खूप लोक खासदारकीला उमेदवार म्हणून येऊन गेले, पण ज्या पद्धतीनं विकास करायचा आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास झालेला नाही। हा माझ्या संदर्भात नाही तर कोल्हापूरच्या जनतेलासुद्धा माहिती आहे। अनेक लोक कोल्हापूरच्या विकासासाठी लोकसभेला उभारतात आणि स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी एक संरक्षण मिळावं म्हणून या खुर्ची धरून उभारलेले आहेत आणि या खुर्चीला न्याय देणारा एक सर्वसामान्य व्यक्ती। पायाभूत सुविधा काय असतात हे मला माहिती आहे। माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा मी आजपर्यंत खूप काही समाजकार्य केलं आहे। मग भरपूर गोष्टी आहेत की जन आंदोलन उभा केले आहेत। पाण्याचा प्रश्न असेल, तसेच टोलचा प्रश्न असेल, तसेच स्वच्छ कोल्हापूर या माध्यमातून मी अनेक आंदोलनं केली आहेत। म्हणून मला कोल्हापूरवासियांनी मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे आणि यासाठी मी उभारलो आहे। लांब सडक मानेपर्यंत केस, रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे सचिन संगपाळ यांना त्यांच्या गावी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे भावी खासदार म्हणून ओळखलं जातं। आई, पत्नी आणि 2 मुलांसह ते राहतात। 2019 मध्ये स्थापन केलेल्या बरंच काही फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।